अशोक नगर सर्कलला बॉम्बस्फोट, नागरिक जखमी, मॉक ड्रिल प्रात्यक्षिक। देशात भारत-पाक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून सामान्य नागरिकांनी या युद्धजन्य परिस्थितीत घाबरून जाऊ नये यासाठी आयोजन मनपा अग्निशमन दल, नाशिक आपत्ती व्यवस्थापन टीम, महाराष्ट्र नागरी सुरक्षा बल, होमगार्ड राज्य सुरक्षा बल, नाशिक पोलीस व मनपा आपत्ती विभाग यांचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते। ही मॉक ड्रिल सातपूर शहरातील अंबिका सर्कल येथे करण्यात आली होती। यावेळी नाशिक अग्निशमन दल, नाशिक आपत्ती व्यवस्थापन टीम, महाराष्ट्र नागरी सुरक्षा बल, होमगार्ड राज्य सुरक्षा बल, पोलीस व मनपा आपत्ती विभाग यांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। यावेळी सायरन वाजवून या अभ्यास मोगली सुरुवात करण्यात आली। युद्धजन्य परिस्थितीच्या वेळी नागरिकांनी गोंधळ व गडबड अथवा घाबरून न जाता एका जागी स्थिर राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या। त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना अथवा जखमींना कशा प्रकारे मदत करायची याची प्रात्यक्षिके देण्यात आली। या ठिकाणी हवाई हल्ला व बॉम्ब हल्ल्याची सूचना नागरिकांना देण्यात आल्या। अशा परिस्थितीमध्ये सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी सूचना देण्यात आल्या व धावाधाव गडबड न करता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविले। संबंधित परिसरात शोध मोहीम घेऊन जखमी अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे, त्यांना प्रथमोपचार करणे अशी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। हे मॉक ड्रिल जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक, अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, महाराष्ट्र नागरी सुरक्षा बलाचे मनोहर जगताप यांनी अधिक माहिती दिली। सिव्हिल डिफेन्सचे जवान, होमगार्डचे जवान आणि यांनी जसं सांगितलंय की सर्व डिपार्टमेंट याच्यामध्ये जे आपत्कालीन परिस्थितीमध्ये फर्स्ट रिस्पॉन्डंट असतात ते सर्व डिपार्टमेंट इथे एकत्रित आले आणि त्यांनी इथं मॉक ड्रिल घेतली। मॉक ड्रिलमध्ये काय काय करणं आवश्यक आहे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय करायला पाहिजे त्याबद्दलच्या सूचना इथे साहेबांनी दिल्या आहेत। ही जी मॉक ड्रिल आहे ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला कसा रिस्पॉन्स द्यायचा त्याचं प्रात्यक्षिक इथं दाखवण्यात आलं आहे। केवळ युद्धकालीन परिस्थितीतच नाही तर नैसर्गिक आपत्ती येते, पूर येतो, भूकंप येतो, अशा काही किंवा कोरोनासारखे कोविडसारखी आपत्ती आपल्यावर आली होती, तर अशा वेळेस नागरिकांनी जबाबदारीने कसं वागायचं आणि त्याच्यामध्ये आपल्या भोवतीचे आपल्या कुटुंबीय, आपला समाज याच्या जीविताचं रक्षण कसं करायचं याचं डेमॉन्स्ट्रेशन इथं दिलेलं आहे। सर्वांनी हा जो संदेश आहे तो सर्व समाजापर्यंत, सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि इथून पुढे जिथे जिथे या पद्धतीचे डेमॉन्स्ट्रेशन होतील तिथे आपण ॲक्टिव्हली याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे। तरच आपण हा जो आपला 145 कोटीचा देश आहे तो कोणत्याही आपत्तीसाठी आपण सदैव तयार राहू आणि कमीत कमी जीविताने वित्तहानी होऊन आपण त्या आपत्तीला तोंड देऊ शकतो। सर्वांनी इथे चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला, अगदी लहान मुलांपासून सर्वांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला, त्याबद्दल सर्वांचे मी इथे अभिनंदन करतो आणि अशा पद्धतीचे जास्तीत जास्त मॉक ड्रिलमध्ये आपण यापुढे सहभागी होऊ असा इथे आपण आशावाद व्यक्त करतो। आपण इथे आलात, चांगल्या पद्धतीने डेमॉन्स्ट्रेशन दिलं त्याबद्दल धन्यवाद। जय भारत सरकारच्या निर्देशनानुसार आज भारत सरकार गृह मंत्रालयाच्या निर्देशनानुसार नागरी संरक्षण मुंबई महासंचालनालय, आज नागरी संरक्षणालय नाशिक याच्या वतीने सातपूर येथे दिनांक 12 मे रोजी या ठिकाणी एक मॉक ड्रिल आयोजित करण्यात आलं। सध्या भारतामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आणि आपत्कालीन स्थिती निर्माण झालेली होती त्या परिस्थितीच्या अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये एक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असल्या कारणाने त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण दलाच्या वतीने नाशिक नागरी संरक्षणातून जे 8 विभाग नाशिकमध्ये आहेत, सातपूर, अंबड, पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा, नाशिक रोड अशा अनेक ठिकाणी मॉक ड्रिलचं आयोजन नागरी संरक्षण दलाच्या वतीने करण्यात आलेलं असून नागरिकांच्या बचावासाठी काय काय खबरदारी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने युद्धजन्य स्थितीमध्ये नागरिकांनी आपल्या स्वतःचा बचाव केला पाहिजे या अनुषंगाने नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून प्रत्येक विभागामध्ये मॉक ड्रिलचं आयोजन केले गेलेलं आहे। या मॉक ड्रिलमध्ये सुरुवातीला जो सायरन वाजवला जातो कमी जास्त आवाजामध्ये, त्याच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातो, धोक्याची सूचना दिली जाते। तदनंतर त्या सूचनेनंतर जेव्हा धोका टळला जातो त्यावेळेस सतत सारख्या आवाजामध्ये एक सायरन पुन्हा दिला जातो की धोका टळल्यानंतर त्या धोक्याच्या नंतर जी काही आपत्तीचा
नंतरचा जो काळ आहे त्यामध्ये नागरी संरक्षण दलाचे जवान असतील, होमगार्ड असतील, पोलीस यंत्रणा असतील यांच्या संयुक्त विद्यमाने त्या ठिकाणी आमचे नागरी संरक्षण दलाचे जवान त्या छोट्या छोट्या आपत्कालीन स्थितीमध्ये लागलेल्या आगी विझवण्याचं कार्य आमच्या काही उपयुक्त साहित्याच्या माध्यमातून करतात. त्यानंतर आमचे जवान जे आहेत नागरिकांना बचावासाठी विमोचन कार्य त्या ठिकाणी करतात, प्रथमोपचार करतात, विविध पद्धतीचे बँडेज बांधून त्यांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीचे जे काही मॉकड्रिल या ठिकाणी सादर केल्यानंतर नागरिकांच्या संरक्षणासाठी तत्पर असलेले हे नागरी संरक्षण दल आज नाशिक नागरी संरक्षणाच्या वतीने उत्तम असं मॉकड्रिल नागरिकांच्या सुरक्षेसाठी करत आहात. तर या ठिकाणी उत्तम असं नागरिकांनी त्या आमच्या मॉकड्रिलला सपोर्ट दिला, संपूर्ण यंत्रणा उपस्थित राहिली, त्यामुळे धन्यवाद. सोबत आमचे सहाय्यक उपनियंत्रक जे आहेत हे वेळोवेळी संपूर्ण नागरिकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. आमच्या माध्यमातून विविध असे पाठ्यक्रम सुद्धा नागरिकांसाठी आयोजित केले जातात, ज्या पाठ्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना स्वतःच्या बचावासाठी आणि इतरांच्या बचावासाठी आपण काय खबरदारी घ्यावी अशा पद्धतीचं प्रशिक्षणही आमच्या नागरी संरक्षण दलाकडून केलं जातं. म्हणून मी नागरिकांना आवाहन करेल की जास्तीत जास्त नागरिकांनी आपला हा नागरी संरक्षण दलामध्ये सहभाग होऊन हा नागरी संरक्षणाचा कोर्स करावा. अशी जेव्हा कुठे स्थिती निर्माण होते त्यावेळेस स्वतः नागरिक त्या ठिकाणी स्वतःला वाचवू शकतात. म्हणून सर्वांनी नागरी संरक्षणात सहभागी होऊन राष्ट्रसेवा करावी हीच आमची या ठिकाणी इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. यामध्ये आता सध्या जे मॉकड्रिल झालं ते सातपूर विभागाच्या वतीने झालं. सगळ्यात पहिल्यांदा जे मॉकड्रिल झालं पंचवटी विभागाकडनं झालं, नंतर अंबड विभाग, देवळाली विभाग, भद्रकाली विभाग या संपूर्ण आणि अशा अनेक विभाग आमचे नेमलेले आहेत. या आत्ताच्या मॉकड्रिलमध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नागरी संरक्षण दल, होमगार्ड, पोलीस डिपार्टमेंट, त्यानंतर अग्निशमन दल असेल, त्यानंतर काही NGOज असतील, काही हेल्थ डिपार्टमेंट असेल, सिव्हिल हॉस्पिटल असेल, अशी जी काही प्रथमोपचार किंवा वैद्यकीय सेवा असतील, सुरक्षा यंत्रणा, संपूर्ण यांच्या एकत्रित योगदानाने संपूर्ण शहरामध्ये नागरी संरक्षण दलाचे जेवढे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागामध्ये तिथे इंडस्ट्रियल एरिया असेल, तिथे नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात असेल, मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्र ज्या ठिकाणी आहे अशा संपूर्ण जिथे स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.